भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरून माझं कुंकू माझा देश आंदोलन करणार आहे। या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला सिंदूर पाठवणार आहेत असं शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं। त्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत पहिल्यांदा आपलं कुंकू सांभाळा असा टोला लगावलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतलाय की अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जातोय। हे लोकभावनेविरुद्ध आहे। अजूनही 26 निरपराध लोक पहलगाम इथे मारले गेले। त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय। ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणताय। पाकिस्तानचं कंबरड मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणालेत। खून आणि पाणी एक साथ नाही बहेगा असं देखील म्हणाले। आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या मॅचचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे। माझं कुंकू माझा देश असं आंदोलन केलं जाईल। सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में असं आंदोलन असणार आहे। मोदींना महिला सिंदूर पाठवतील असं त्यांनी म्हटलंय। त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे। आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे। 14 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे। त्या सामन्याला देखील विरोध केला जातो। बघा, हे बालिश चाळे जे आहेत, बालिश चाळे आहेत। संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश चाळे करतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये। त्यामुळे हे सगळे बालिश चाळे आहेत। आधी आपला पक्ष सांभाळा।